नाशिक जिल्हा परिषदेमध्ये विभाग प्रमुखांकडून तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून तक्रारींची चौकशी सुरू करण्यात आली आहे। एका निनावी तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। विशाखा समितीकडून तक्रारींची चौकशी सुरू करण्यात आली आहे। तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पेनड्राईव्हमध्ये पुराव्यासह एक निनावी तक्रार प्राप्त झाली होती। पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मेसेजेस मिळाल्यानंतर तातडीने चौकशी समिती नेमण्यात आली। 2 दिवसात समितीचा अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे। जिल्हा परिषदेच्या एका विभाग प्रमुखासह आणखी 2 अधिकारी या लैंगिक छळ प्रकरणात असल्याची माहिती समोर येते। तर आपण पाहतोय नाशिक जिल्हा परिषदेमध्ये विभाग प्रमुखांकडून तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून तक्रारींची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। एका निनावी तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। विशाखा समितीकडून तक्रारींची चौकशी सुरू करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पेनड्राईव्हमध्ये पुराव्यासह एक निनावी तक्रार प्राप्त झाली होती। 2 दिवसांमध्ये आयसी कमिटीचा रिपोर्ट हा तयार होईल आणि हा आयसी कमिटीचा रिपोर्ट तयार झाल्यानंतर हा संबंधित पोलीस विभागाकडे कारवाईसाठी दिला जाईल। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा आम्ही तर करूच। 2 दिवसांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या या रिपोर्टनुसार त्यामध्ये जे काही पुरावे सापडतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जातील। कोणीही संबंधित व्यक्ती यामध्ये जरी असेल तर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। अतिशय कडक अशी कारवाई या माध्यमातून केली जाईल।